चाहे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी प्रभाग क्रमांक 220 मधून या ठिकाणी दीपाली मालुसरे यांनी आपला अर्ज दाखल केलेले आहेत. ह्या ज्या 220 प्रभाग होता या ठिकाणी माजी नगरसेवक आपल्यासोबत आहे अतुल शाह, परंतु या ठिकाणी महिला वॉर्ड झाल्याप्रमाणे या ठिकाणी दीपाली मालुसरे यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे. तर या संदर्भात आपण अतुल शाह जे माजी नगरसेवक आहेत त्यांची पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. नाही, मी खूप आनंदित आहे. आरक्षणामुळे महिला कॅन्डिडेट द्यायचं होतं आणि आमच्यातली मी हिला लहानपणापासून बघतोय कुंभारवाड्यात. मी प्रत्येक वर्षी गणपतीला अलकाताई कुलते म्हणजे त्यांची काकी, आणि तिला मी बघितलं गेली 2-4 वर्ष. तर ती अख्खी जी फौज आहे हे लस देतात. कुठला ग्रुप तुझं ते आरोग्य सेवा, आणि घरोघरी परिचित आहे. आमचं वॅक्सिनेशन सेंटर जे झालं तिथे पण ती रेकमेंडेशन करायची. आपण 18 महिने वॅक्सिनेशन सेंटर चालवलं, 18 महिने आणि 85,000 लोकांना, आणि तिच्यात पण तिचा मोठा वाटा आहे. आणि पार्टीचं काम, आणि आता तर आमची ती अध्यक्ष आहे मंडळाची. भारतीय जनता पार्टीने यंग लोकांना पुढे आणण्याकरिता 45च्या आत अध्यक्ष पाहिजे त्या अंतर्गत पण आहे, आणि हसमुख लोकांमध्ये मिसळून काम करणारी अशी कॅन्डिडेटचा आता आम्ही फॉर्म भरून आलो. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप आनंद येतो. दीपाली ताई, आपल्याला प्रथमच ही मोठी संधी मिळाली, आपण काय 2 शब्द बोलणार? शब्द बोलण्यासारखेच नाही आहेत. खूप मोठा वाटा, आणि सरांनी मला खूप मोठी संधी आज दिलेली आहे. पक्षाने पक्षाने दिली आहे, पण सरांचा त्यामागे खूप मोठा हे आहे. त्यांचा सपोर्ट आम्हाला भरपूर, आणि माझे सगळेच अगदी पदाधिकारी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. माझे फॅमिली, माझे मित्रमैत्रिणी सगळे माझ्यासोबत आहेत. तर त्यामुळे मला खूपच छान वाटतंय. अगदी शुक्राजी, आपण काय बोलणार? आपण सीपी टँक जो परिसर आहे 220चा त्या जुने जाण ते आपण आज काय बोलणार आपण? भारतीय जनता पार्टी मुंबईवरून दीपाली मालुसरेला ही संधी मिळाली आहे, आणि पक्षाचे जेवढी पण कार्यकर्ते आहे ते सगळे दीपालीसाठी खूप भरपूर मेहनत करणार, आणि आम्ही निवडून येऊ. बघूया, याने ठाम विश्वासाचा सांगितला आहे की 220 प्रभागमधून भारतीय जनता पक्षाचे दीपाली मालुसरे या विजयी होणार. हे पाहत राहण्यासाठी 24 दिव्य महाराष्ट्र न्यूजला आपण लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.